कोळंबी रस्सा आणि बांगडे फ्राय. मच्छी साफ करून घेतली आहे. आता आपण कढईमध्ये कांदा, कढीपत्ता, कांदा आपला फोडलेला आहे. आता टोमॅटो ॲड करूया हिरवा वाटण, लाल मिरची पावडर. बाय द वे आपण बनवतो कोलंबीचा रस्सा, कोकणी स्टाईल कोळंबीचा रस्सा. ॲड करूया हळद पावडर, पाणी ॲड करून मसाला मस्त शिजवून घेऊया. मी कोकणी असल्यामुळे मला कोकणचे डिश खूप छान येतात आणि माझ्या घरच्यांना खूप आवडतं, यामुळे मी बनवलं कोकणी असल्यामुळे. आता आपण ॲड करूया कोळंबी. काय कोलंबी आमचा जीव की प्राण आहे. सो मला कोलंबी आमच्या घरी कोलंबी खूप वेळ होते आणि सगळ्यांना आवडते. ॲड करूया सॉल्ट. मच्छी म्हटलं की आंबट काहीतरी लागतं कोलंबी मच्छीमध्ये. तर माझ्याकडे ना कोकम नाही आहे, तर मी चिंच ॲड करते. चिंचेने तर अजूनच सुंदर लागतं कालवण. तुम्ही नक्की ट्राय करा चिंच टाकून. आता आपण बांगडा फ्राय करूया. बांगड्यासाठी मी मसाले घालते आहे. बांगड्यासाठी मी हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा ज्यूस आणि मस्त मॅरिनेशन करते. कालवणाला मस्त उकळी फुटली आहे. कालवण मस्त झालं आहे आणि वास पण खूप सुंदर येते. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा कोलंबी रस्सा. मी बनवला आहे तसाच. मस्त बांगडे असे आणि आपले बांगडे पण झालेले आहे. आपली फिश थाली रेडी झाले. तुम्ही पण नक्की ट्राय करा.